ॲक्च्युली आम्ही आज सी ओ साहेबांना भेटलो या संदर्भात मनोरी मार्वेमध्ये जे बोट चालत आहे त्याच्या संदर्भात आम्ही ETI मशीन फेक ETI मशीन संस्थेने स्वतःची एक ETI मशीन घालून तिकीटं विक्री करून खूप पैशांचा घोटाळा केला आहे। त्या संदर्भात इव्हन पासेस जे फेक बनावट पासेस जे महाराष्ट्र मरीटाईम बोर्ड रेकग्नाइज करत नाही ते पण त्यांनी वापरून खूप पैशांचा हेराफेरी केलेला आहे। त्या संदर्भात आम्ही वारंवार फॉलोअप करतो, पण आज आम्ही CEO साहेबांना ह्याकरता भेटलो तर आम्ही कंटाळलो आम्ही सगळी गावकरी तर किती वेळा आम्ही यायचो तर याच्यावरती आम्ही काहीतरी 100% आम्हाला एक विश्वास खात्री द्या का याच्या पुढे काय कारवाई या संदर्भात तुम्ही काय काय म्हणजे पत्र केले आहे? पत्रव्यवहारमध्ये साहेब आता फक्त मी तुम्हाला सांगू प्राईम मिनिस्टर राहिल्यात, चीफ मिनिस्टरपासून पोर्ट मिनिस्टर नितीश राणे साहेब, जे सेक्रेटरी आहेत संजय शेट्टी सर, CEO CPO प्रदीप पी जे CEO आहेत, प्रवीण खारा जे चीफ एक्झिक्युटिव्ह ऑफिसर आहेत महाराष्ट्र, लपांडे सर आहेत कॅप्टन लपांडे फ्रॉम बँड्रा पोर्ट ऑफिसर, सर्वांना मिलिंद सुर्वे सर्वांना मी भेटलेलो आहे, पण याच्यावरती काहीच कारवाई होत नाही। इव्हन आपले मेन जे CP ऑफिसर आहेत कमिशनर देवेंद्र भारती यांनासुद्धा मी भेटलेलो आहे। आपली काय मागणी असणार आहे या सर्व संदर्भात? मागणी फक्त एवढं स्पष्टपणे आहेत का जे आमचा समोरचा व्यक्ती जो चेअरमॅन आहेत त्या संस्थेमध्ये जे इलिगलमध्ये बसलेला आहे त्याच्यावरती गुन्हा दाखल व्हायला पाहिजे। गोराई पोलीस स्टेशनने डायरेक्ट मला लिहून दिलेलं आहे की आम्ही गुन्हा दाखल करायला आम्ही तत्काल रेडी आहोत, पण महाराष्ट्र मरीटाईम बोर्डची पत्रावर येत नाही म्हणून आम्ही इथे येतो। काय येत नाही असं वाटतं तुम्हाला? मला तेच समजत नाही म्हणून आम्ही वारंवार येत आहे, पण आज आम्ही एकदम स्पष्टपणे ठामपणे सांगितलेलं आहे की याची पुढे अगर कारवाई नाही होत तर आम्हाला इथे आंदोलन करावं लागेल। माझं नाव पेजरू दमिंग पार्लेकर। तिथे डुप्लिकेट मशीन चालवतात आणि अपार घोटाळा करतात ते, म्हणजे कोटीवादी घोटाळा झालेला आहे। या संदर्भात काहीतरी मराठी बोर्डाने काहीतरी स्टेप उचलली पाहिजे, एवढी चोरी झाली म्हणजे। आणि इव्हन परत जे गणपतीचं जे कॉन्ट्रॅक्ट घेतात ते एका बाईच्या नावाने घेतात, त्या संस्थेच्या नावाने घेत 20 लाखाचं हे घेतात, कॉन्ट्रॅक्ट घेतात, त्याच्यावर जवळ ऑडिटला काहीच दाखवत नाही हे लोक। किती वर्षापासून तिथे राहताय आणि आता मी माझ्या पिढी झाली माझी, म्हणजे जवळजवळ मला आता माझं वय झालं 71-72 वर्ष झालं। तोपासून हे यांचं म्हणजे मध्ये यांनी दमदाटी करून फेरी बोट घेतल्या नावानी, त्यांना दमदाटी करून त्यांच्या फेरी बोट लिहून घेतल्या। एका व्यक्तीने त्यांना हे दिला म्हणजे मारण्याची धमकी दिली आणि ते फेरी बोट नावा करण्याचं त्यांनी हे करून घेतलं। आणि बोटी आहेत त्या संस्थेच्या आहेत, विकास मंडळाच्या आहेत, यांनी फुकट त्या नावावरती करून घेतलं। सर्व लाकरं बिकरं सर्व आहेत ते विकास मंडळाच्या नावावरती आहेत, सर्व लाकरी बोटी हे ते सर्व पहिलं सर्व विकास मंडळीच्या नावावरती 3 बोटी होत्या, एक प्रगती, एक गौरव आणि एकता, या 3 बोटी आपल्या विकास मंडळाच्या होत्या। यांनी जबरदस्ती करून यांच्या नावावर करून घेतल्या धमकी देऊन। तुम्ही एक नागरिक म्हणून तिथे या संदर्भातला कधी काही विचारपूस केली होती? हा, विचारपूस केली होती, पण काय त्या विचारपूसला तो काय हेच न देत, आम्हाला समस्या देतच नाही। लेटर पण दिला, सर्व केलं, गावकऱ्यांना सभासद करायचं सांगितलं, सभासद करत नाही, त्यांना लेटर दिलं होतं सभासद करायला, तरी पण तो काय हे घेत नाही, हिशोब नाही देत। किती वर्षापासून आता 12 वर्ष झाले अहवाल देत नाही, हिशोब देत नाही, गावाला हिशोब मागतात त्याच्यावर, कायच नाही देत तो। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।